नमस्कार, साधनाच किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज तुमच्यासाठी मी एक नाश्त्याचा प्रकार घेऊन आली आहे, जेणेकरून मुलांना जर सुट्टी असेल तर त्यांची एक फर्माईश असते नाही का, पटकन होणारा नाश्ता. तेथे मी कढई बघा तापत ठेवली होती, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात. आता गॅसची फ्लेम इथे मी सुरुवातीला हाय केली होती. एकदा का तेल तापले की आपल्याला त्याच्यानंतर जरा ती मध्यम आचेवर करून घ्यायची आहे. एक चमचा मोहरी घालून घेतली. मोहरी जरा तडतडायला लागली की इथे आपल्याला पुढे एक चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे आणि मोहरी आपल्याला तेलात चांगली करून घ्यायची. बारीक चिरलेला कढीपत्ता पाण्याने धुवून चिरून घेतली होती, ती आता याच्यामध्ये घालून घेतली आहे. चिरल्यामुळे त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि नंतर मग जो आपण पदार्थ करणार आहे त्याला तो त्याच्यामध्ये छान लागतो चवीला. बारीक चिरलेला कांदा, एक मध्यम आकाराचा कांदा घेतला होता बारीक चिरलेला, तो पण आपण तेलामध्ये घालून घेतलाय. बघा आता सुरुवातीला जिरे मोहरे हे पटकन होतात तडतडले की, कांद्याला फक्त जरा परतायला वेळ लागतो. ते एकदा हलवून घेऊया त्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित. नंतर आता तिखटासाठी काय, तर तिखटासाठी इथे आपण वापरणार आहे 2 ते 3 छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, त्या पण आपण घालतोय. तिखट जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी किंवा जास्त अशा पद्धतीने ॲड करू शकता. जिरे आणि मोहरी याच्यानंतर आपण कांदा आणि मिरची घालून घेतली, तर ही तयार होईपर्यंत जरा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेण्यासाठी म्हणून इथे आपल्याला थोडा वेळ जरा ते व्यवस्थित तेलात करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. जरा वेळ इथे लागणार आहे. नेहमी आपण करतो असाच एक नाश्त्याचा प्रकार आहे, परंतु काय होतं की पद्धती प्रत्येकाच्या या वेगळ्या असतात. कधीतरी वेगळ्या पद्धतीने आपण हे करून घेतलं पाहिजे, शिकायला काय नाही का. आता एकीकडे हे परतून घेतली आहे तर दुसरीकडे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे झटपट आपली ही पुढची प्रोसेस होणार आहे, फार वेळ इथे आपण घेणार नाही आहे. तर एकदा का हे सगळं मिश्रण परतून झालं की मी काय केलं होतं, पांढरी उडदाची डाळ ही वाटीमध्ये साधारण 2 ते 3 पोह्याचे चमचे असतात ना, तेवढे मी डाळ घेऊन ती मी भिजत घातली होती. आणि डाळ भिजत झाल्यानंतर बघा त्यातलं पाणी काढलंय आणि ही आपण त्या मिश्रणावरती घालून घेतली. तर दाताखाली ही डाळ आली खाताना तर ते अतिशय छान लागते, शिवाय पौष्टिक आहे, हाडं मजबूत व्हायला ही मदत करते. पांढरी उडदाची डाळ ती पण आपण आता तेलामध्ये चांगली परतून घेऊ. बघा प्रवासामध्ये जरी जायचं म्हटलं घेऊन तरी सुद्धा काही हरकत नाही आहे. दिवसभराच्या याच्यामध्ये काहीतरी बाहेरचा पदार्थ खाण्यापेक्षा घरगुती खाल्लेले कधी चांगले. आता इथे आपण हळद घालून घेते, अर्धा चमचा हळद मी ॲड केली आहे. पाणी आता इथे पातेल्यामध्ये उकळत आलेलं आहे. हे संपूर्ण एकजीव झालंय की मी इथे रवा चाळून घेतला होता चाळणीने, तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. इथे मी जरासा जाडसर असा रवा वापरलात, मी बारीक रवा जर वापरला तरीही काही हरकत नाही. आणि हा आता घातलेला रवा आहे तो त्या रव्याला पूर्ण मसाला लागेल इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे.
जेव्हा आपण आता हे तेलामध्ये त्या सर्व एकजीव केलेल्या मसाल्यामध्ये कांदा फोडणी वगैरे दिली होती, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हा रवा चांगला परतून घेतोय, तर इथे तुम्ही बघू शकता, तुमच्या लक्षात येईल की रवा हा फुलतोय. आता याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑइल आपण कुठेही वापरलेला नाही, जास्त प्रमाणामध्ये नाही की पुन्हा हे काढा, ते घाला, ते ॲड करा. तर या 4-4 प्रोसेस करण्यापेक्षा आपण एकाच भांड्यामध्ये, एकाच कढईमध्ये हे सर्व एकत्र करतोय. सुरुवातीला फोडणी करून घेतली, त्याच्यानंतर फोडणी तयार झाल्यानंतर आपण डाळ ॲड केली. डाळ झाली की आपण आता इथे रवा ॲड केला आहे. चांगला रवा आपला फुलून झालेला आहे इथे. आणि आता पातेल्यात जे पाणी गरम केलेलं होतं, तर एका हाताने बघा मी ते रवा एकजीव करते आणि वरून एका हाताने दुसऱ्या हाताने मी पाणी सोडते. तर कुठल्याही गुठळ्या राहायला नको आहे म्हणून ही काळजी घ्यायची आणि सावकाशपणे थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला ते रव्यामध्ये असलेल्या गुठळ्या या काढून घ्यायच्यात. अतिशय झटपट, पौष्टिक, सर्वांना आवडणारा आणि चावायला कष्ट न लागणारा असा उत्तमोत्तम नाश्त्याचा प्रकार इथे झालेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपण इथे गुठळ्या टाकून घेतल्यात फोडून सगळ्या, थोडंसं पाणी ॲड केलं आहे. पण आता हे आपल्याला रवा तर आधीच फुलला आहे, पण तरीसुद्धा आपल्याला इथे वाफा काढून घ्यायच्यात. तर हलवून घेतलं आहे. याच्यावर आपण झाकण ठेवू आणि थोडंसं मीठ त्याच्या आधी घालून घेऊया. नाही का, कारण मिठाशिवाय काय चवच नाही यायची, म्हणून आपण मीठही घालून घेऊ. पुन्हा एकदा ढवळून घेऊ. गॅस आता मंद आचेवर मी केलेला आहे. बघा, सगळं मिश्रण मिक्स केलेलं आहे, काहीच राहिलेलं नाही. आता इथे आपल्याला झाकण घ्यायचं आहे. झाकण कढईवर ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती एक 2-3 सणसणीत अशा वाफा काढून घ्यायच्यात. बघा, वाफा काढून घेतल्या तुमच्या लक्षात नसेल, जरा पुन्हा आपण खालीवर करून घेऊ जरा. त्यानंतर पुन्हा आणखी 1-2 वाफा आपल्याला काढायच्यात. आपल्याला त्रास होणार नाही. थोडीशी कोथिंबीर जरा भुरभरू, थंड असते कोथिंबीर पचनाला. आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि हे पुन्हा एकदा 1-2 वाफा काढून घेऊ. तयार झाला आहे इथे आपला नाश्त्याचा वेगळ्या पद्धतीने केलेला उपमा. तर हा झटपट होणारा आहे, शिवाय अतिशय पौष्टिक असा आहे, सर्वांना आवडणारा. करून बघा तुम्हीही आणि कमेंट करून मला सांगायला मुळीच विसरू नका. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा आपल्या साधना किचनला. बघा, इथे उपमा तुमच्यासाठी तयार झाला आहे. खायला घ्या.